नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. इतके दिवस आपण विचारांची, भक्ती संदर्भातल्या मतांची देवाणघेवाण करतोय. मला खात्री आहे तुम्हाला आवडत असणार, असा विश्वासही आहे की तुम्ही लाईक करत असणार, सबस्क्राईब करत असणार चॅनल. त्याचबरोबर शेअरही करा, म्हणजे अन्य काही लोकांना सुद्धा याचा लाभ होऊ शकतो. भक्तीचं मार्गदर्शन ज्या संत महात्म्याने अवतारी पुरुषांनी केलं त्यांच्याबद्दल परंपरेच्या नावाखाली किंवा अज्ञानामुळं आपण भक्तीच्या बाबतीत मनाचेच मार्ग निवडून कसे भरकडतो. संत पुन्हा आपल्याला बोटाशी धरून मार्गावर पुन्हा कसं आणतात, खरी भक्ती कशी शिकवतात, याबद्दलच्या खूप छान गप्पा आपण मारतोय आणि मला खात्री आहे ते तुम्हाला आवडत पण असणार आहे. वास्तविक आपल्या विवेकानं, आपल्या बुद्धीने ठरवायला पाहिजे की ईश्वर, परमात्मा, देव ही इतकी विशाल हा शब्द सुद्धा कमी पडावा, इतकी बेअंत सत्ता, ही बेअंत शक्ती. खगोलशास्त्र सांगतं की ज्या आकाशगंगेमध्ये आपण राहतो त्या एकट्या आकाशगंगेमध्ये 2 कोटी सूर्य आहेत. अशा अब्जावधी आकाशगंगा या ब्रह्मांडात आहेत ज्यांची गिनती नाही, आणि यातली प्रत्येक आकाशगंगा आपण मोजमापही करू शकत नाही अशी एकमेकापासून दूर आहे. या ब्रह्मांडाचा पसारा किती मोठा आहे, आणि हे ज्यानं निर्माण केलं त्याला आपण कसं बनवू शकतो आणि बसवू शकतो आणि उठवू शकतो आणि त्याचं विसर्जन करू शकतो, आपण कधी विचारच केला नाही. या गोष्टीचा विचारच केला नाही. परमेश्वर, परमात्मा ही सत्ता येत नाही, जात नाही, हे फक्त आपण ऐकतो. स्वामी तिन्ही लोकांचा आई विना भिकारी हे ऐकतो, पण पुन्हा आपण आपल्याच मतानुसार अडकतो आणि खऱ्या भक्तीपासून दूर जातो. तर असं न करता इतर साऱ्या प्रापंचिक व्यावहारिक गोष्टीमध्ये जशी आपण बुद्धी वापरतो तशी ईश्वर भक्तीमध्ये सुद्धा वापरायला पाहिजे. दुर्दैवाचा भाग हा आहे की ईश्वर भक्तीसाठी आपल्याकडे वेळ नाहीये. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या ईश्वरानं, परमात्मानं तुम्हा आम्हाला निर्माण केलं, तुमच्या आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट निर्माण करून ठेवले, त्याचा उपभोग, त्याचा आनंद कसा घ्यायचा, त्यातून सुख प्राप्त करायची का दुःखाचं कारण व्हायचं, हे शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मावरती आहे. परंतु देवानं तर सर्वांसाठी एक सारखं निर्माण करून ठेवले. अशा परमात्म्याला आपण छोट्या मोठ्या गोष्टीत शोधायला लागतो, बनवतो, बसवतो, उठवतो, विसर्जन करतो, तेव्हा आपल्या ध्यानातच येत नाही, लक्षातच येत नाही की आपण कुठेतरी चुकतोय. मनाला प्रश्न विचारायची गोष्ट आहे की मी परमात्मा सर्वव्यापी आहे हे लहानपणापासून ऐकतोय. सगळ्या संत महात्म्यांनी, धर्मग्रंथांनी याची ग्वाही पण दिली की ईश्वरी सत्ता सर्वव्यापी आहे, 10 दिशेनं भरलेली आहे, याच्या विना ठावच नाही, देवाविना रीता ठाव नाही. हे सगळं ज्या ईश्वराबद्दल आपण ऐकतोय, असा ईश्वर मी पूजतोय, किंवा अशा ईश्वराला, परमेश्वर सर्वव्यापी माहीत असून सुद्धा जेव्हा मी श्रद्धेनं, भक्तिभावानं एखाद्या श्रद्धास्थानी, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या ईश्वराच्या मूर्तीसमोर, जिथंही तीर्थक्षेत्री, जिथंही आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी जेव्हा मी हात जोडून नतमस्तक होतो, तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की ही समोरची गोष्ट सर्वव्यापी आहे का. नेहमी भक्तीच्या बाबतीत गीता या सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथाचा आधार घेतला जातो. भाषेच्या फरकामुळे पुन्हा पुन्हा मी सांगतो की सगळ्या ब्रह्मांडामध्ये, सगळ्या जगामध्ये या ईश्वराबद्दल जे लिहिले गेले ते भाषेमुळे फक्त वेगळं वाटतं आपल्याला, वेगळं काही नाहीये. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये लिहून ठेवलंय की मी येत नाही, मी जात नाही, मी जन्मत नाही, मरत नाही. मग इतकं लिहून सुद्धा आपण श्रीकृष्णांच्या बाबतीत पण चुकतोच की नाही. त्यांना
देवकी पोटी जन्मलेला, यशोदेनं वाढवलेला असा भगवान श्रीकृष्ण त्यांना समजतो की नाही आपण? ज्या कृष्णाला जन्म नाही, मरण नाही, असा श्रीकृष्ण कोण बरा असावा? नैनम छद्दंती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चक्ले दयंत्यापो, न शोषयती मारुता. परमात्मा ईश्वरी अशी सत्ता आहे, अशी शक्ती आहे, ज्याला शस्त्र कापू शकत नाही. मग भगवान श्रीकृष्णांच्या उक्तीनुसार जर मी भगवान श्रीकृष्णांना मानतोय तर श्रीकृष्णांचं पण मानलं पाहिजे. मग श्रीकृष्णांनी ह्या लिहून ठेवलेल्या, तुमच्या आमच्या मार्गदर्शनासाठी सांगून ठेवलेल्या, आपण काय म्हणू, कसोट्या आहेत ईश्वराच्या बाबतीतल्या, ज्याला मी ईश्वर म्हणून पुजतोय. संत सांगतात की भगवान श्रीकृष्णांनी ग्वाही देऊन तुमच्या मार्गदर्शनासाठी लिहून ठेवलंय की ज्या गोष्टीला तुम्ही ईश्वर म्हणून पुजताय त्याच्यावरती शस्त्र चालवून बघा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी नव्हे. आणि जर तो शस्त्रानं तुटला फुटला तर तो देव नव्हे. देव अग्नीनं जळत नाही, अग्नीत टाकून बघा, जळला वितळला तर तो देव नव्हे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. जो अग्नीनं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, वाऱ्यानं उडत नाही, ह्या सगळ्या कसोट्या आहेत ईश्वराच्या बाबतीतल्या. आपण त्या वापरत नाही, त्याप्रमाणे वागत नाही. त्यामुळं डोळस भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे, नाहीतर समस्त सोन्यासारखा मिळालेला मनुष्य जन्म वाया जातो. किंबहुना मग याच्यापेक्षा देव न मानणं चांगलं. मनुष्य जन्माची कर्तव्य पार पाडत राहणं, संसारी गृहस्थीची कर्तव्य, प्रापंचिक कर्तव्य, इहलोकीच्या सगळ्या गोष्टी करत राहणं आणि ईश्वर डोक्यातच न घेणं चुकीचं करण्यापेक्षा, असं संत सांगतात. त्यामुळं परमेश्वराची भक्ती हा मनाचा विषय आहे, देहाचा, शरीराचा, आकाराचा नाही. ईश्वर ही न परिवर्तन होणारी, नाश न पावणारी अशी बेअंत सत्ता आहे. या समस्त ब्रह्मांडाच्या अगोदर सुद्धा ती होती. ब्रह्मांडच यानं निर्माण केलंय, यानं, त्यानं नव्हे, यानं निर्माण केलंय. आणि उद्या सगळं दिसणारं हे सगळं ब्रह्मांड जरी नष्ट झालं तरी सुद्धा ती कायम धायम मागे राहणार आहे, अशी जी शक्ती आहे याला ईश्वर म्हणतात. याला, ज्याला मी तो म्हणत होतो, तो हा विठ्ठल बरोबर. मग हा जो आहे, हा हा आत बाहेर नांदतो, हा ईश्वर कळणं ही खरं तर भक्तीचं मर्म आहे. हे कळलं पाहिजे. मग त्यानंतर अशा ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होऊन याची भक्ती करत जर आपण राहिलो तर मग खऱ्या भक्तीचा आनंद आपण प्राप्त करू शकतो, जो सगळ्या संत अवतारी पुरुषांनी प्राप्त केला. त्यामुळे त्यांना सुख आली काय, दुःख आली काय, त्यांना काहीही फरक पडला नाही. म्हणजे संतांनी असं लिहून ठेवलंय की सुख आलं दुःख आलं तरी देवानं पाठवलेले पाहुणे आहेत, दोन्हीचंही स्वागत आहे. ही मनोभावना केव्हा बनते? कारण सुख दुःख जी ऐहिक भौतिक सुख दुःखांना जे आपण मोजमाप लावतो सुखदुःखाची, ही ऐहिक भौतिक सुखाचा भक्तीशी काही संबंध नसतो. आणि हे पटवून देण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी, हा विश्वास तुमच्या आमच्या किंवा आपल्यासारख्या भक्तांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी सगळ्या अवतारी पुरुषांनी, सगळ्या संत महात्मांनी टोकाची ऐहिक भौतिक दुःख भोगली. पण याच्यामध्ये ते स्थिर राहिले, याच्यामध्ये ध्यान त्यांनी कायम ठेवलं. एक छान उदाहरण आहे राजा जनकांचं. राजा जनक ब्रह्मज्ञानी होते आणि एकदा शुक्राचार्यांनी, पुराणातली कथा आहे, त्यातून शिकण्यासारखा विषय हा, समजून घेण्यासारखा विषय आहे की भक्ती काय देते आपल्याला, काय नेमकं शिकवते. शुक्राचार्यांनी त्यांचा मुलगा सुखदेव याला सांगितलं की तुला जर ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे, स्वतः शुक्राचार्य ब्रह्मज्ञानी होते, पण त्यांनी मुलाला आपला आदेश दिला की राजा जनकाकडे जा आणि त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त कर. ज्या राजा जनकाला अष्टावक्र स्वामींच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं, तुम्हाला माहित आहे. पुन्हा कधीतरी तो विषय मी तुम्हाला सांगेन. सुखदेव गेला त्यांच्याकडे राजा जनकांच्या दरबारात. तर तिथे गेल्यानंतर त्यानं काय पाहिलं की त्या दिवशी न्यायदानाचा कार्यक्रम होता
आणि न्यायदान चाललं होतं आणि राजा कुणाला फाशी देत होता, कुणाला तुरुंगात डांबा म्हणून सांगत होता, वगैरे वगैरे. सुखदेव भ्रमात पडला की हा कसा माणूस ब्रह्मज्ञानी असू शकेल, हा संत कसा बरं असू शकेल, हा लोकांना देहदंड देतोय, शिक्षा देतोय, हा तर निष्ठुर आहे. तो परत आला. त्यांनी शुक्राचार्याने सांगितलं की मला नाही त्यांच्यामध्ये संतपण दिसलं, ते असं वागत होते. शुक्राचार्य म्हणाले तुला नाही कळलं, तू पुन्हा जा, असं करू नकोस, त्यांच्याकडूनच ब्रह्मज्ञान प्राप्त कर. पुन्हा आला दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी राजा जनकांच्या दरबारामध्ये नर्तकींचं नृत्य चालू होतं. पुन्हा भ्रमात पडला सुखदेव की हा संत किंवा ब्रह्मज्ञानी कसा असू शकेल, हा तर मोहमायेत अडकलेला आहे. पुन्हा परत आला. थोडक्यात सांगतोय मी, पुन्हा परत आला. शुक्राचार्यांनी पुन्हा सुखदेवाला बजावून सांगितलं की आता ब्रह्मज्ञान घेतल्याशिवाय परत येऊ नकोस. हा गेला. त्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये कशाची तरी संपूर्ण राजधानीतल्या लोकांना मेजवानीचा बेत होता आणि लोकांना जेवणावळी चालू होत्या. आणि तिथं गेल्यानंतर द्वारपालाला जेव्हा त्यांनी विचारलं की मला राजा जनकांना भेटायचं आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलं की थोडा थांब, जेवणावळी होऊ द्यात, बरेच लोक आलेत, त्यांचं आगत स्वागत महाराज करतायत आणि ते रिकामे झाले की मी तुमचा निरोप देतो आणि तुम्ही तोपर्यंत इथं थांबा. वडिलांनी आज्ञा केली होती आणि तोही निश्चय करून आला होता की मला आज ब्रह्मज्ञान कुठल्या परिस्थितीत घ्यायचं आहे. मग तो जिथं थांबला होता, जो सुखदेव जिथं थांबला होता द्वारपालाच्या तिथेच बाजूला लोक जेवून येऊन पत्रावळ्या खरकट्या तिथं टाकतात. आता असं सांगतात उभ्या राहिलेल्या माणसाच्या अंगावर कोण पत्रावळ्या टाकणार नाही, पण समजून घ्यायचा विषय आहे की तो किती निश्चय करून आला होता, हाच तेवढा त्याचा भाव आहे आणि तेवढाच आपण घ्यायचा. तिथं लोक पत्रावळ्या टाकत होते, पण हा जागचा हल्ला नाही. टाकत तो पत्रावळ्यामध्ये बुडून गेला असं म्हणतात. आता हे थोडंसं बुद्धीला नाही ना पटत की एखाद्या माणूस उभा राहिला आणि त्याच्या अंगावर कोणतरी खरकट्या पत्रावळ्या टाकते आणि तो त्याच्या खाली बुडून जाते, त्याला सोडून बाजूला टाकतील असं आपण म्हणतो आणि हे योग्य पण आहे. पण याच्यातला फक्त भाव घ्यायचा आपण की तो किती निश्चय करून आला होता की काय वाटेल ते झालं, तर इथून हलायचं नाही, ब्रह्मज्ञान घेतल्याशिवाय जायचं नाही. थोड्या वेळाने राजा रिकामे झाले, राजा जनक मोकळे झाले. त्यांनी द्वारपालानं निरोप दिल्याप्रमाणे सांगितलं की ते कोण सज्जन आले, त्याला बोलावून घ्या, हे शोधायला तर सापडे ना. त्याला शंका आली. उभारल्या ठिकाणी बघितलं तर पत्रावळ्याचा ढीग होता, ते बाजूला गेला, त्यात ते होते, सगळं अंग खरकट्यानं माखलेलं होतं. त्यांना बाजूला घेऊन त्यांना स्वच्छ करून राजासमोर नेलं. राजाने किस्सा सांगितला की अशी ते थांबले होते आणि त्यांच्या अंगावर खरकट्या पत्रावळ्यांचा ढीग पडला होता तरी ते हल्ले नाही. राजाने एवढंच कळून चुकलं राजा जनकांना की त्याला ब्रह्मज्ञान प्राप्तीची तळमळ आहे, पराकोटीची तळमळ आहे. पण त्यांच्या हेही लक्षात आलं की सुखदेवाच्या नजरेमध्ये एक प्रश्न आहे. तो प्रश्न बघितल्यानंतर राजा जनकाने विचारलं सुखदेवाला की तुम्हाला काय शंका आहे का, तुला काय विचारायचं आहे का. तर सुखदेवानं सांगितलं की मी पहिल्या दिवशी आलो, तुम्ही कुणाला फाशी देत होता, कुणाला चाबकाचे फटके मारत होता, कुणाला तुरुंगात डांबत होता, शिक्षा देत होता, कुणाला सोडतही होता. दुसऱ्या दिवशी मी आलो, वडिलांनी परत पाठवलं मला, तर दरबारामध्ये नर्तकींचे नृत्य चालू होतं, तुम्ही अगदी विलासामध्ये दंग होता. मला परत ते खटकलं म्हणून मी परत गेलो. आज निश्चय करून आलो, तर मला हे कळेना की तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात, संत आहात, भक्त आहात, तर हे असं कसं. तेव्हा राजा जनकाने त्याला सांगितलं की तुला त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण तुला जर ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे तर तुला एक काम करावं लागेल. ते म्हणजे सांगा. तर राजा जनकाने त्यांना एक मोठा वाडगा ज्याच्यामध्ये काठोकाठ भरून दिला, तेलानं पूर्ण काठोकाठ भरलेला होता. आणि राजा जनकाने त्यांना आदेश दिला की हा वाडगा घेऊन राजवाड्याला एक फेरी मारून परत ये, त्यातला एकही थेंब सांडता कामा नये. त्यातला एकही थेंब जर तेलाचा खाली सांडला तर तुला ब्रह्मज्ञान मिळणार नाही. सुखदेव निश्चय करून आला होता. त्यानं तो वाडगा घेतला, राजवाड्याला फेरी मारून परत आला, त्याने एकही थेंब सांडला नाही. परंतु राजा जनकाने अशी व्यवस्था केली होती की त्या
त्याच्या जायच्या मार्गावरती कुठे तमाशे चालू होते, कुठे खेळ चालू होता, कुठे दंगा चालू होता, कुठे काय चालू होतं, असं काही काय बरेच व्यवस्था करून ठेवल्या होत्या. पण त्याच्याकडे काही न बघता सुखदेव परत आला. राजा जनकाने त्याला विचारलं की तू फेरी मारून परत आलास, तुला वाटेत काय काय दिसलं, काय काय बघितलंस? तर सुखदेव म्हणाला, महाराज मी काहीही बघितलं नाही, मला काहीही दिसलं नाही. माझं सगळं लक्ष त्या वाडग्यात होतं की त्यातलं तेल कुठे सांडता कामा नये. राजा जनकाने सांगितले, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी सुद्धा हे सगळं करतो, हे सगळे चाललेले खेळ आहेत. माझं याच्याकडे बिलकुल लक्ष नसतं, मी याच्यामध्ये बिलकुल लिप्त नसतो. माझं सगळं लक्ष जसं तुझं त्या वाडग्यातल्या तेलात होतं तसं माझं सगळं लक्ष या ब्रह्मात असतं, या ईश्वरामध्ये असतं. मी याच्याशी एकाग्र असतो, मी त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. सुखदेवाला उत्तर मिळालं. त्यानं राजा जनकांच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. भावार्थ हा आहे की या बाकीच्या मायामोहामध्ये न अडकता मायामोह सोडून देऊन नव्हे, त्यात न लिप्त होता ईश्वराशी नातं जर आपण जोडलं तर आपण खऱ्या अर्थानं आपण असं म्हणू की या प्रपंचामध्ये इहलोकामध्ये राहून सुद्धा पराकोटीचं समाधान, आनंद, सुख प्राप्त करू शकतो. आणि देह त्यागला जरी, जो सर्वांना त्यागायला लागतो, तरी सुद्धा आपण परमोच्च आनंद प्राप्त करू शकतो. इतक्या शब्दामध्ये मी थांबेन आणि पुन्हा आपण या विषयावरती सुंदर सुंदर अजून काय जितकं सांगता येईल मला ते मी सांगेन. पण विनंती करेन की हा संदेश इतरांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी याचं सबस्क्रिप्शन पण करा, शेअर पण करा आणि याला लाईक पण करा आणि मला आशीर्वाद द्या. धन्यवाद जी.